सर्वांना हरिओम. आपण आज मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 195चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 195 असा आहे. वसे हृदयी देवतो जाण ऐसा, नभाचे परी व्यापको जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तया विन कोठे रिता ठाव नाही. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. वसे हृदयी देवतो जाण ऐसा, नभाचे परी व्यापको जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तया विन कोठे रिता ठाव नाही. या श्लोकातल्या काही शब्दांचे आपण अर्थ पाहूया. पहिल्या चरणात शब्द आहे जाण. जाण म्हणजे जाणून घे, समजून घे. जाणचे दोन अर्थ आहेत, जाणून घे, समजून घे. दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे परी. परी शब्दाचे अनेक अर्थ आहेत. इथे त्याचा अर्थ आहे सारखा. परी म्हणजे सारखा. त्याप्रमाणे दुसरा अर्थ आहे त्याप्रमाणे. व्यापकू म्हणजे पसरलेला, व्यापक असलेला. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे संचला म्हणजे भरलेला. संचलाचा अर्थ आहे भरलेला. चौथ्यामध्ये शब्द आलेला आहे तयावीण. तयावीणचा अर्थ आहे त्याच्याशिवाय, त्याच्याशिवाय. रिता म्हणजे रिकामा आणि ठावचा अर्थ आहे ठिकाण, स्थान. ठावचे दोन अर्थ आहेत, ठिकाण आणि स्थान. समर्थ साधकाच्या प्रश्नाला उत्तर देताना असे म्हणतात की सर्वांच्या हृदयामध्ये जो देव राहतो तो आकाशासारखा सर्वत्र व्यापलेला आहे, म्हणजे पसरलेला आहे. ही गोष्ट तू समजून घे. तो देव सर्वत्र निरंतर भरलेला आहे. तो कुठे जात नाही किंवा येतही नाही. सर्वच ठिकाणी तो व्यापलेला असल्याने त्याच्याशिवाय रिकामी जागाच नाही. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ साधकाच्या प्रश्नाला उत्तर देताना असे सांगतात की सर्वांच्या हृदयामध्ये जो देव राहतो तो आकाशासारखा सर्वत्र व्यापलेला म्हणजे पसरलेला आहे. ही गोष्ट तू समजून घे. तो देव सर्वत्र निरंतर भरलेला आहे. तो कुठे जातही नाही किंवा येतही नाही. सर्व ठिकाणी तो व्यापलेला असल्याने त्याच्या व्यतिरिक्त एकही जागा रिकामी नाही. असा या श्लोकात आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने, श्रद्धेने, जाणून घ्यायच्या इच्छेने साधकाने सद्गुरूंना म्हणजे सिद्धावस्थेला पोचलेल्या महापुरुषाला प्रश्न विचारले होते. सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहणारा तो देव कोण आहे? तो कसा आहे? देहाचा त्याग केल्यानंतर तो कोठे जातो, कुठे राहतो आणि त्यानंतर तो पुन्हा देहामध्ये कसा प्रवेश करतो, म्हणजेच पुन्हा तो जन्माला कसा येतो. साधकाच्या प्रश्नाला सिद्धावस्था प्राप्त केलेल्या महात्म्याने
सिद्धदशेच्या अनुभवाने म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने उत्तरे दिली आहेत। देव म्हणजे जीव नव्हे, देव म्हणजे शिव नव्हे, तर ते निर्गुण निराकार ब्रह्म होय। देव कोण व कैसा, देह टाकिता देव कोठे राहतो आणि मग पुन्हा कुठे ठाव पाहतो, हे प्रश्न जीवाच्या दृष्टीने पाहिले, सामान्य जीवांच्या दृष्टीने या प्रश्नांकडे पाहिलं तर साधू संत सांगतात त्याप्रमाणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी। एकनाथ महाराजांचा अभंग आहे, त्यातली एक ओळ आहे। जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, वासनारूप जीव पुन्हा जन्माला येतो, असं उत्तर देता आले असते त्या सिद्ध पुरुषाला, अशा रीतीने त्या साधकाला उत्तर देता आले असते। परंतु सिद्ध पुरुषाचे उत्तर त्याच्या सिद्ध अवस्थेवरूनच दिले गेले आहे आणि तेच योग्य आहे। त्याचा प्रश्न आहे, तो देव कोण आहे? तर तो देव म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म आहे। पुढे त्याला प्रश्न होता, तो देव कसा आहे? तर त्याचं उत्तर दिलेलं आहे, आकाशासारखा व्यापक विशाल आणि सर्वत्र पसरलेला आहे। तो देव सर्वत्र कोंदाटलेला आहे, संचलेला आहे। त्यामुळे त्याचे देहत्यागानंतर येणे जाणे राहणे त्याचा ठाव ठिकाणा त्या निर्गुण ब्रह्माच्या बाबतीत संभवतच नाही। साधकाने प्रश्न केला होता, देहाचा त्याग केल्यानंतर कुठे राहतो, कुठे जातो आणि त्यानंतर पुन्हा तो देहाने कसा येतो? तर त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की तो कुठेही जात नाही, कुठेही येत नाही, त्याचा ठाव ठिकाणा कुठेच नाही। निर्गुण ब्रह्माच्या बाबतीत या गोष्टी संभवतच नाही। ते ब्रह्मच सर्वत्र व्यापलेले असल्याने एकही जागा रिकामी नाही, तर मग त्याचा विशेष ठाव, त्याचे विशेष ठिकाण वेगळे काय सांगणार? ते ब्रह्म सर्वत्र संचले आहे, सर्वत्र साठले आहे, भरून उरले आहे, असे म्हटल्यानंतर त्याच्या जाण्या येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। ते ब्रह्म त्रिगुणातीत आहे, तीन गुणांच्या पलीकडे आहे। कारण आपण आता पाहिलं, तो देव कसा आहे? निर्गुण म्हणजे त्रिगुणातीत आहे। भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, एक श्लोक आहे तो, यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते। म्हणजे ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्या कारणाने ते कुठेही लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे सर्वांच्या देहात असलेला आत्मा म्हणजे तो देव निर्गुण असल्याने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही। थोडक्यात जन्माला येणे आणि मरणे या देहाच्या अवस्था आहेत, या शरीराच्या अवस्था आहेत, त्या निर्गुण निराकार परमात्म्याच्या त्या अवस्था नाही। त्यामुळे त्याला जन्म नाही आणि जन्म नसल्या कारणाने मरणही नाही। निर्गुण देवाचे स्वरूप सांगताना समर्थांनी ते आकाशासारखे व्यापक आहे असे म्हटले आहे। परंतु हा दृष्टांत जर आपण बारकाईने विचार केला तर खूपच लहान आणि वर्णन करण्यास अपूर्ण आहे। परंतु तरीही हा दृष्टांत दिला आकाशाचा, कारण आकाशासारखा अन्य दृष्टांत
कोणताही दृष्टांत देता येत नाही, लागू पडत नाही. आकाश म्हटल्यावर आपल्याला वर पाहिल्यावर जे दिसते ते आकाश, एवढा त्याचा मर्यादित अर्थ नाही आहे. त्याचा व्यापक आणि प्रचंड मोठा अर्थ आहे. आता मी जे बोलत आहे ते तुमच्या कानापर्यंत पोचते आहे त्या आकाशामुळेच. आपण ज्याला पर्यावरण म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत आकाशच म्हटले आहे. आपल्या सर्वांमध्ये जे अंतर आहे, काही वेळेला एकमेकांच्या अगदी जवळ असलो तरीसुद्धा जे अंतर आहे ते सुद्धा काय आहे, आकाशच आहे. या आकाशाचा एक गुण आहे, शब्दाला इकडून घ्यायचे आणि तिकडे पोचवायचे, प्रकाशाला इकडून तिकडे पोचवायचे. जर आकाश असेल तरच आपल्याला दिसणार किंवा जाणवणार. आता हे ज्याला कळले त्यालाच निर्गुण ब्रह्माची आकाशाची उपमा का दिली, त्या निर्गुण ब्रह्माला, निर्गुण देवाला आकाशाची उपमा का दिली ते लक्षात येईल. समुद्रात सोडलेले असंख्य लहान मोठे घट पाण्याने भरल्यानंतर, पूर्ण भरल्यानंतर ते पाण्याखाली जातात. त्यावेळेला त्यात आकाश असतेच, पण त्यातील काही घट पाण्याखाली गेल्यानंतर फुटतात. पण तरीसुद्धा त्या ठिकाणी आकाश असतेच. आता घट पाण्याने भरले म्हणून सागराचे पाणी कमी होते का? नाही. आणि घट फुटल्यामुळे सागराच्या पाण्यात वाढ होते का? तर तसेही नाही. सागराच्या पाण्याप्रमाणे तो निर्गुण निराकार देव या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून आहे. या घटाप्रमाणे प्राण्यांचे देह जन्माला येतात आणि एक दिवस जातात, परंतु त्यामुळे परमात्मा स्वरूपात काहीच फरक पडत नाही. आणि म्हणून तो निर्गुण देव ब्रह्म कुठे जात नाही की येत नाही. यासाठी समर्थ या श्लोकाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात, सदा संचला येत ना जात काही. आपले शरीर जन्माला येते, या शरीराची हळूहळू वाढ होते, शरीराची झीज होते आणि एक दिवस शरीर नष्ट होते. जन्माला येणे, वाढ होणे, नाहीसे होणे या शरीराच्या अवस्था आहेत. या शरीराच्या आत असलेल्या आत्म्याच्या नाहीत, निर्गुण ब्रह्माच्या नाहीत. या ज्या अवस्था आहेत, जन्माला येणे, वाढ होणे, नाहीसे होणे, या निर्गुण ब्रह्माच्या अवस्था नाहीत. शरीराला आपण एखाद्या शस्त्राने कापू शकतो, शरीराला अग्नीने जाळू शकतो, शरीराला पाण्याने भिजवू शकतो, वाऱ्याने सुकवू शकतो, पण अंतस्थ असलेल्या आत्म्याला आपण यापैकी काही करू शकत नाही. कारण हा आत्मा म्हणजे ते ब्रह्म, तो निर्गुण देव कोणत्याही शस्त्राने कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशयपणे वाळवता न येणारा आहे. तसा तो नित्य, सर्वव्यापी, अचल आणि स्थिर राहणार आहे. त्याचबरोबर तो सनातन आहे. हीच गोष्ट भगवंताने अर्जुनाला गीतेच्या 2ऱ्या अध्यायातून सांगितलेली आहे. तिथे एक श्लोक आहे,
चेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणु अचलोऽयं सनातनः. म्हणजे हा जो आत्मा आहे, निर्गुण निराकार जो देव आहे, तो अचल स्थिर राहणार आहे. म्हणून त्याला येणे जाणे नाही, तो कुठेही जात नाही, कुठेही येत नाही. थोडक्यात आकाश जिथे आहे तिथेच आहे आणि जसे आहे तसेच आहे. त्याप्रमाणे ब्रह्म जिथे आहे तिथेच आहे आणि जसे आहे तसेच आहे. ते कुठेही जात नाही आणि येतही नाही. येण्या जाण्याची क्रिया शरीराची आहे. पण एक मात्र निश्चित की ते ब्रह्म आकाशाप्रमाणे या सर्व ब्रह्मांडाला व्यापून आहे. अशी एकही जागा रिकामी नाही की त्या ठिकाणी ते निर्गुण ब्रह्म नाही. परंतु या परब्रह्माच्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला तोपर्यंत होत नाही जोपर्यंत सद्गुरू आपल्या जीवनात येऊन आपल्याला आत्मज्ञानाचा बोध करीत नाही. सद्गुरू आपल्या जीवनात येऊन आपल्या जीवनातील अज्ञान अवस्था दूर करतात आणि आत्मज्ञानाच्या अवस्थेला तिथपर्यंत घेऊन जातात. भगवंताच्या अस्तित्वाचा आपल्या अंतरंगात बोध करून देतात. आत्मज्ञानाचा बोध करून देतात म्हणजे काय? भगवंताच्या अस्तित्वाचा आपल्या अंतरंगामध्ये ते बोध करून देतात. आणि जेव्हा आपल्याला ही ज्ञानदशा प्राप्त होते तेव्हा ते अज्ञानाला मुळीच अस्तित्व नाही, मुळीच अस्तित्व नसते. सद्गुरू ज्ञानाचा एक वेगळाच आपल्याला दृष्टिकोन देतात. सद्गुरू आपल्याला ज्ञानाचा एक वेगळाच दृष्टिकोन देतात. या चराचरात व्यापून शिल्लक राहिलेल्या भगवंताकडे पाहण्याची दृष्टी देतात. नुसता दृष्टिकोन देत नाहीत, तर त्याबरोबर दृष्टी देखील देतात. कारण त्या सत्पुरुषांना, त्या संत महात्म्यांना हे संपूर्ण जग ईश्वर स्वरूपच दिसते. त्यांना सर्वत्र भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी क्षणोक्षणी जाणीव होत असते. त्यांच्या दृष्टीने समर्थ सांगतात त्याप्रमाणे या श्लोकाच्या 4थ्या चरणामध्ये जे समर्थ सांगतात त्याप्रमाणे काय म्हणतात समर्थ? तया विन ठाव रिता नाही कोठे. असा या सत्पुरुषांना, महापुरुषांना अनुभव आलेला असतो. किंबहुना त्यांना त्याची सतत जाणीव होत असते. गोकुळातील एक गोपी या बाबतीत आपला अनुभव सांगते. गोपाळाच्या बरोबर असलेल्या गोपी त्यांना देखील भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी क्षणोक्षणी जाणीव होत असते. तर एका गोपीने आपला अनुभव सांगितलेला आहे आणि तो अनुभव संत तुकाराम महाराज यांनी आपल्या शब्दातून एका अभंगातून वर्णन केलं आहे. तुकाराम महाराजांनी मराठी अभंगाप्रमाणे हिंदी अभंग देखील लिहिलेले आहेत आणि त्यातलाच एक अभंग हिंदी अभंग आहे. ती गोपी आपल्या मैत्रिणीला सांगते, का पग दारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा. का पग दारू देखे अनेरा. एक गोपी आपल्या सखीला सांगते, मैत्रिणीला सांगते, हे सखे मी माझे पाऊल कुठे टाकू. पग म्हणजे पाऊल. का पग दारू देखे अनेरा. पुढे म्हणते, देखे तो सब वहीने घेरा. मी माझं पाऊल कुठे टाकू, कारण जिथे पाऊल टाकावे
ते भगवंत आहेच. भक्त प्रल्हादाची अवस्था तशीच झाली होती नाही काय. हिरण्यकश्यपूने विचारले, तू ज्याचे नाम घेतोस, ज्याची भक्ती करतोस, तो तुझा देव आहे तरी कोठे, मला दाखव. तेव्हा प्रल्हादाने दिलेले उत्तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. तो आपल्या पित्याला म्हणाला होता, हे तात, माझा प्रभू कुठे नाही ते मला सांगा. तो तर सर्वत्र आहेच. संत तुकारामांचा आणखीन एक अभंग आहे. त्यामध्ये ते म्हणतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, रीता ठाव नाही उरला. त्यांना भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव कुठे कुठे झाली. आता निर्गुण निराकार ब्रह्म आहे, त्याला नाव द्यायला पाहिजे म्हणून विठ्ठलाचं नाव दिलं. आणि आपल्या माहिती आहे ते विठ्ठलाचे भक्त आहेत म्हणून ते म्हणतात, विठ्ठल कुठे कुठे भरला आहे. जळी स्थळी भरलेला आहे, पाण्यामध्ये आहे, जमिनीवर आहे. आता काव्य आहे त्यामुळे दोनच शब्द वापरले, नाहीतर पुढे असं म्हटलेलं आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी. काष्ट म्हणजे लाकूड, पाष म्हणजे दगड, या सर्वामध्ये तो भरलेला आहे. रीता ठाव नाही उरला, त्याच्याशिवाय रिकामी जागा शिल्लकच नाही. आणि नुसते बोलत नाहीत, पुढे आपला अनुभव वर्णन करतात. तो म्या दृष्टीने पाहिला, तो विठ्ठल जळी पाहिला, स्थळी पाहिला, काष्टी पाहिला, पाषाणी पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची दोनदा सांगतात. त्या विठ्ठलाला मी सर्वत्र पाहिला, माझ्या डोळ्याने पाहिला. समर्थांचा सुद्धा हाच अनुभव आहे. ते एका अभंगातून लिहितात. समर्थांचे रामदास स्वामींचे देखील अभंग आहेत. त्यातला एक अभंग आहे आणि त्या अभंगातून त्यांनी आपला अनुभव लिहिलेला आहे. जेथे तेथे देव नाही रीता ठाव, माझा ऐसा भाव अंतरीचा. सोप्या शब्दात लिहिलेला आहे. जेथे तेथे देव नाही रीता ठाव, पुढे म्हणतात, माझा ऐसा भाव अंतरीचा, माझ्या अंतःकरणाचा, माझ्या अंतरंगाचा हाच एक भाव आहे की जेथे तेथे यत्र तत्र सर्वत्र जेथे तेथे माझा देव आहे आणि हा माझ्या अंतरंगाचा दृढ भाव आहे. दासबोधातून स्वामीजी वर्णन करतात, अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा वरते, अनंत ब्रह्मांडा वरते, तेणे विन स्थळ रीते अणुमात्र नाही, तेणे विन स्थळ रीते अणुमात्र नाही. हे पण शब्द सोपे आहेत. अनंत ब्रह्मांडा खालते, ब्रह्मांड अनेक आहेत, अनंत आहेत. त्याच्या खाली पुढे म्हणतात, अनंत ब्रह्मांडा वरते, त्या ब्रह्मांडाच्या वर, खालीवर सर्वत्र, तेने विन स्थळ रीते, त्या भगवंताशिवाय एकही स्थळ रीते नाही, रिकामे नाही, अणुमात्र देखील शिल्लक नाही. असा या सर्व संतांचा या ब्रह्माच्याबद्दल, निर्गुण निराकार देवाच्याबद्दल आलेला अनुभव तो आपल्याला या ठिकाणी समर्थांनी आजच्या श्लोकात सांगितलेला आहे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.